बॅटिंग करताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे मैदानावरती आपण पाहिलं तर रॉयल ईस्टर्न मीरा रोडचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमतः टॉसची कहाणी पाहिली तर टॉस जिंकला रॉयल ईस्टर्न मीरा रोड संघानं आणि डिसिजन घेतलं मैदानावरती आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. ते डिसिजन आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. दोन्ही पंच जे आहेत ते पंच सध्या मैदानावरती त्या ठिकाणी रेडी आहेत. टाइम थोडंसं लेट झालंय. कालचा दिवस आपण पाहिलं तर थोडं लवकर सुरुवात झाली, आज थोडा उशीर झालाय, पण मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसामध्ये टॉप 8 संघ आहेत. त्या टॉप 8 संघांमध्ये तुम्हाला लढती आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. पंच रेडी आहेत आणि मॅचला सुरुवात होईल. 5 षटकांचा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज मैदानावरती रेडी होत आहेत. स्ट्रायकिंगवरती बॅट्समॅन आपल्याला रेडी होताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसाला सुरुवात केली जात आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्याच बॉलला मात्र आपण पहिला आक्रमक भूमिका दाखवत असताना पहिल्याच बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल, चेंडू 1 बाउन्स घेऊन सीमारेषेच्या बाहेर चौकार 4. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्ले पहा. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न करणच्या बॅटमधून फटका आपण पाहिलं आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकतायत आदिल यांच्या अगेन्स्ट. आदिल पुन्हा एकदा पुण्यात मात्र आपण पाहिलं तर आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल खेळले गेलेत. एक धाव मात्र एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावा धावफलकावरती येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 6 धावा. स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आमचे मित्र राजावलीचे कल्पेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा दिल्या गेल्यात आणि टीम खारबाव संघाला देखील शुभेच्छा दिल्यात, कारण की खारबावचा संघ एक वेळ आपण राजावलीच्या त्या मैदानावरती स्पर्धा पाहिली होती, तिथेही चॅम्पियन राहिला होता. त्यामुळे त्या शुभेच्छा नेहमीच कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, जे राजावलीचे आहेत. आणि त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्या आहेत टीम क्रियांश 11 खारबाव आणि प्रणय पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. धपलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 6 रन. सुरुवात चांगली झाल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल. करण आहे आणि करण रन बनवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे, ते मात्र मैदानावरती दाखवत असताना आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा झाल्यात 6 रन. ओव्हर द विकेट. फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय बॉल. करणला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गॅप शोधायचा होता परंतु गॅप शोधू शकले नाहीत. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. करणची विकेट मिळाली. पहिला धक्का लागलाय टीम क्रियांश 11 खारबावला. गॉन. डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई. नवसाला पावते हाकेला धावते तटवाची तटवाई, नवसाला पावते हाकेला धावते. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहेत. पहिल्या षटकाचा आतापर्यंत खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मोठी विकेट करण यांची आली. करण मात्र मैदानाच्या बाहेर आलेत आणि करण मात्र मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पराग या संघाच्या आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू आहेत, ते सध्या मैदानावरती आलेले आहेत. मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर याच मैदानावरती लकी मैदान राहिलं तर टीम क्रियांश 11 खारबावला, ज्यांनी मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर ही स्पर्धा जिंकली होती. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते मात्र पटकावणारा संघ म्हणून आपण पाहिलं तर मागच्या वर्षामध्ये टीम क्रियांश 11 खारबाव या संघाला आपण पाहिलं, जो पुरस्कृत केला होता खर्डीचे हरेश्वर. पुण्यात आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पाठवरती अगदी बॉल धलत असताना पाहायला मला तितकं मात्र संपर्क करू शकले नाहीत. पहिल्या 4 बॉलचा खेळ पाहिलं तर पहिले 4 बॉल चांगले टाकल्यात. 6 धावा खर्च केल्यात. आदिलनं पहिल्या बॉलवरती चौकार येऊन त्याच्यानंतरच्या 3 बॉलवरती कमबॅक काय असतो ना, तो कमबॅक मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत आदिल. धावा धावफलकावरती लगावले गेले 6.
अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. आदिल पुण्यात रेडी पुढचा बॉल घेऊन. वेगवान बॉल उतरलाय, फटका हवेमध्ये खेळलाय. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पराग यांना मोठी विकेट मिळाल्यात. पराग मैदानाच्या बाहेर. रन आहेत 6 वरती गमावलाय क्रियांश 11 खारबावनं दुसरा विकेट गॉन. आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकवीरा पाठीशी हाय. थँक्यू. पहिला सल कशा प्रकारे कॅच घेतला त्या ठिकाणी टायमिंग साधू शकले नाहीत. बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं होतं पण तितकं टायमिंग मात्र बॅटमध्ये आपल्याला न पाहताना पाहिलं आपण पराग यांना. आणि परागनं 2 बॉल फेस केले पण एकही रन ते मात्र बनवू शकले नाहीत आणि ते मात्र मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. नवीन खेळाडू अक्षय मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकामध्ये विकेट मात्र लवकरात लवकर गमावण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालाय टीम क्रियांश 11 खारबावचा. रॉय स्टर्न मीरा रोडनं मात्र चांगला कमबॅक केलाय. आदिलनं मात्र कमबॅक केल्यात आणि आदिल महत्वाचे खेळाडू आहेत. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी चौकार आला त्यानंतरचे जवळपास आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉल चांगले टाकलेत. बेटर लेनने सध्या गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट. खोलव्या टप्प्याचा हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, त्याला ड्राईव्ह केलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न. प्रणय पाटील डेंजर एंडकडे अगदी धावत होते आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट होईल. षटकाचा खेळ संपेल. पहिला ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. टीम क्रियांश 11 खारबाव संघानं बनवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. हा फायदा जो कुठेतरी आहे ना तो टीम रॉयल स्टर्नर मीरा रोडला होणार आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये काय घडेल याची कहाणी सांगण्यापूर्वी आपण जाऊया डीजे सुमितकडे. ऐकत एक संगीत. थँक्यू. आणि संपूर्ण ही स्पर्धा रंगणार आहेत आणि म्हणजे भरपूर मेहनत आहेत त्यामध्ये. या घासपाडा गावातील आपले सर्व ग्रामस्थ आहेत, घासपाडा गावातील सर्व महिला भगिनी, घासपाडाचे सर्व आपल्या गावातील नवतरुण होतकरू खेळाडू ज्यांनी भरपूर सारी मेहनत घेऊन हे खऱ्या अर्थानं मैदान उभारलेले आहेत. म्हणजे बाजून आलेला एक प्रकल्प होता, त्या प्रकल्पाच्या दिशेने मैदान तिथे होतं तर थोडंसं या मैदानाला पुढे घेऊन आणण्याचं काम केलं आहे आणि तिथेही बऱ्याच गोष्टीला सामना करावा लागलात. बऱ्याच गोष्टी मात्र मैदानावरती नवीन पद्धतीने उभारण्याचा प्रयत्न झालेला आहे. जसं की खेळपट्टी जी आपण पाहिली तर ते नवीन खेळपट्टी जी आहे ती या स्पर्धेसाठी मात्र उभारण्याचा प्रयत्न झाला आहे आणि या वर्षामधलं एक सर्वाधिक चांगलं आयोजन आपल्या परिसरामध्ये सध्याच्या घडीला केलं आहे. ते घासपाडाच्या सर्व ग्रामस्थांनी, आपल्या सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं मात्र यशस्वी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचं श्रेय हे मात्र घासपाड्यातील आपल्या सर्व ग्रामस्थांचं आणि आपल्या सर्व आयोजकांचं आहे. मॅचच्या दिशेने वळूयात. दुसरं षटक मैदानावरती हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय यश जाधव. याचा पहिलाच बॉल स्विच हिट खेळलाय, परफेक्ट कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. सिक्सर. थँक्यू. सकाळच्या सत्रामध्ये जवळपास 500च्या अधिक प्रेक्षक वर्ग जो सध्या युट्यूबला या मॅचचा आनंद घेतोय त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावा फलकावरती लगावल्या 13 धावा. याचवेळी आपल्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सुधाकरजी पाटील साहेबांचं आगमन झालं. आपलंही स्वागत. गोलंदाज रेडी. पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु आता फटका समोर खेळल्यात. क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉलवरती, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 14 लॉस ऑफ 2 विकेट आतापर्यंत आपण पाहू शकतात. आता एक चांगली सुरुवात झालेली आहे. माहित आहेत क्रियांश 11 खाराबावला या मैदानावरती काय करायचं आहे. मागच्या वर्षामध्ये त्यांचं लकी राहिलेलं मैदान आहे. याच मैदानावरती त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यामुळे कहाणी त्यांच्यासाठी बेटर आहेत. पण दुसऱ्या बाजूनं रॉयल स्टर्नर मीरा रोडनं मागच्या वर्षी या मैदानावरती स्पर्धा खेळल्यात. असं नाही की मीरा रोड नाही आलात. मीरा रोड ज्या वेळी या मैदानावरती स्पर्धा झाल्यात त्या स्पर्धेमध्ये मात्र सहभागी झालेला संघ म्हणून मीरा रोडला पाहिलेला आहे.
बॅकफुटला गेले, चांगला स्ट्रोक खेळलायत, क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, हा येतोय चौकार. थँक्यू. डीजे सुमे देखील सध्या फॉर्म मध्ये आहे, त्याचंही कौतुक करावं लागेल. सुंदर असे संगीत तो सध्या वाजवतोय. पुन्हा एकदा आणखीन एक प्रणय 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 या खेळाडूचा बोलबाला का आहे ते मात्र मैदानावरती दाखवून देतोय. आणि प्रणय पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार कडक सिक्सर 6. थँक्यू. पाहिलं असेल कशा प्रकारे फटका खेळलात, गोलंदाज रेडी होते. यशाचा बॉल फुल फेस ऑफ दी बॅट बरोबर बॅट मध्ये घेतला चेंडूला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पाठवून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालात. खेळाडू मिड ऑफला होते आणि मिड ऑफच्या मात्र वरून खेळला, सेफ झोन मध्ये फटका खेळला होता. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर संघाच्या मात्र धावसंख्या वाढलेल्या आहेत. एकूण धाबा धावफलकावरती 24 धाबा. फ्लाइंग आता स्टार्ट झालेले आहेत, म्हणून म्हटलं की प्रणयला जितकी स्ट्राईक मैदानावरती मिळेल प्रणय आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील आणि प्रणयला योग्य माहित आहेत हवेचा वेग, हवेचा झोत सध्या कुठल्या बाजूने दाखवतोय तेही प्रणय जाणतायत. पाठीमागे असलेले बहुजन विकास आघाडीचे जे फ्लेक्स आहेत ते तुम्हाला दर्शवतात हवेचा वेग. धावा झाला 24. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न फक्त टॅप केलाय आणि क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर असं नाहीत. काही बॉलचे तुम्हाला सन्मान करायचे आहेत, काही बॉल तुम्हाला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मानपूर्वक आणि मैदानावरती जे सावध आहेत तेही खेळायचे आहेत ते मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न सध्या करतात यशांच्या अगेन्स्ट. पहा हा बॉल थोडा पुढे टाकला होता. आधी मन म्हणून होतं की थोडासा ड्राईव्ह करायचा, बॉलला ढकलून द्यायचं आणि त्या प्रयत्नामध्ये प्रणय थोडंसं चुकी करताना पाहायला मिळाले. रन झाल्यात 24. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र टेम मात्र सक्सेसफुल न होताना पाहायला मिळाल्यात. षटकाचा खेळ संपला मैदानावरती. 2-2 ओव्हरमध्ये रन झाल्यात. 12च्या सरासरीनं क्रियांश 11 खारबावनं रन केल्यात. त्या मात्र 24 ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्यात. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. चालू असलेली मॅच क्रियांश 11 खारबाव त्यांच्या अगेन्स्ट आहे रॉयल स्टनर मीरा रोड. थँक्यू. पहा पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग झालंय ते तुम्हाला डीबीएन लाईव्हच्या वतीने दाखवलं जातात. पॉवर प्ले मध्ये 24 धावा, तिथे 2 विकेट तुम्ही पाहिल्यात आणि ह्या गोष्टी सर्व तुम्हाला dbnmedia.in म्हणजे डीबीएन लाईव्हच्या वतीने सर्व काही गोष्टी दाखवल्या जात आहेत. एक सुंदर असं टेलिकास्ट असलेलं हे चॅनल आपण पाहतात, आपल्याच परिसरातील आहेत आणि नामांकित चॅनल पैकी आता एक चॅनल जर आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्ह झालेलं आहे. प्रत्येक गोष्टी तुम्हाला ॲक्युरेट दाखवल्या जात आहेत. म्हणजे घर बसल्या तुम्ही जर तुमच्या स्मार्ट टीव्हीवरती पाहत असाल ना तरी तुम्हाला एखाद्या मोठी जसं लाईव्ह टेलिकास्ट ज्या प्रकारे आपण पाहतो एखादी मोठी स्पर्धा सुरू आहे त्याच प्रकारचे सर्व काही दृश्य जे आहेत ते डीबीएन लाईव्हच्या वतीने दाखवली जात आहेत. रन झाले 24 ला आतापर्यंत 2 विकेट गमावल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. दानिश आल्यात, तिसरं षटक घेऊन दानिशचा पहिला बॉल थोडासा बाहेर निघालात, पंच मात्र वळालीत. व्हाईट बॉलचे इशारा घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळालीत आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 25 धावा 25. धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावले गेलेत. पुढचा बॉल, दानीचा बॉल अपील पंचांकडे आणि पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज मात्र बाद होईल. लेग बिफोरच्या माध्यमातून आपल्याला विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. अक्षय यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन गॉन. क्रिकेट पट्टूची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट थँक्यू. मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व हरिश्चंद्र गरज साहेब आपल्या मंचावरती आहेत. त्यांच्याच बाजूला जगदीशजी पाटील साहेब यांना पण पाहतायत. मंचावरती सुधाकरजी पाटील साहेबांना पण पाहतात. या स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय अजिंक्य गरज पिंट्या दादा आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रवीण दादा उपस्थित आहेत, चंद्रकांतजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. आमच्या बाजूला बंधू दादा बसतात आणि पाठीमागे नितेश आपल्याला या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. जे प्रमुख सर्व आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. बॉलला पुण्यात आपण पाहिलं तर हलक्यात ढकलून दिलेत. सिंगल मात्र त्या ठिकाणी मेंटेन करत असताना पाहायला मिळालेत. एक धाव येत असताना आपण पाहिलं तर एका धावेने संघाची धावसंख्या 26. मोनिश आणि प्रणय ही जोडी आता सध्या मैदानावरती पाहायला मिळतात. प्रणय पाटील यांना 4 बॉल फेस केलेत, त्यांना 10 रन मैदानावरती बनवल्यात. या षटकातील बॉल फेकून झाला 2. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एक चांगली मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. समोर आपण पाहिलं तर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रणय पाटील. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, बॅटमध्ये बॉल तितका आपण पाहिलं तर संपर्क नाही करू शकले. वेगवान बॉल होता दानिशांना ओळखला खेळाडूचा स्टान्स कशा प्रकारे गोलंदाजी करायची ते दानिश दाखवून देतात. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा त्या स्क्रीनवरती वेगवान जलद गतीचा बॉल आधी मन बनवलं होतं की ऑन साईडला खेळायचा, मिड विकेट डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला, पण तिथे मात्र हा बॉल नाही खेळू शकले आणि वेगवान बॉलला प्रत्युत्तर देणं थोडं कठीण असतं ते मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. आफ्टर 2.3 ओव्हर्स 27 लॉस ऑफ 3 विकेट 27 गडी बाद. अजूनही 3 बॉल बाकी आहेत या षटका दरम्यान. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी होतील दानिश. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी दानिश यांना पण मैदानावरती पाहणार आहोत. चांगला बॉल पाहायला मिळाला, थोडं बाहेर निघाले होते. त्याच्यानंतर बॅटाने बॉलचा जो संपर्क आहे तो मात्र न होताना आपण पाहिला. सिंगल मात्र मैदानावरती घेतली जात आहेत. सिंगल धावसंख्या धावफलकावरती आता पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 28 धावा 28 लॉस ऑफ 3 विकेट 2.4 चेंडूचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती लगावल्यात. काल या मैदानावरती 70 धावा पाहिल्यात, 75 पाहिल्यात, 80च्या पारही पाहिल्यात. काल या मैदानावरती आपण धावेंची जी रेस होती तीही पाहिलीत. काल अर्धशतके खेळी आपण मैदानावरती पाहिलीत. त्याही गोष्टीचं वर्णन मी तुमच्यापर्यंत करेन. पुढचा बॉल प्रणयसाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु प्रोटेक्शन ठेवलं गेलं. बॉलला अडवण्याचा प्रयत्न होतोय. एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 29 धावा. शेवटचा बॉल आता मैदानावरती राहिलाय बाकी. 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका बाजूला मोनिश आहेत, दुसऱ्या बाजूला प्रणय आहेत. आक्रमण तर आता एका बाजूने करावंच लागेल. शेवटचा बॉल रन झाला 29. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका मात्र हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. कॅच सुंदररित्या त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. शोएब होते, शोएबने कॅच घेतला. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर रन आहेत 29. 29 आणि 29 ला गमावलाय क्रियांश 11 खारबावनं हा 4था विकेट गॉ. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सूरज पाटील. बाहुबली या नावानं मात्र ज्याला पसंती मिळाली तो खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारभारचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपण पाहिलं तर या खेळाडूकडे पाहिलं जातं. जसा प्रणय पाटीलचा उल्लेख केला जातोय तसाच सूरज पाटील याचाही उल्लेख केला जातोय. आणि बाहुबली या नावानं हा खेळाडू प्रसिद्ध आहे. आज मात्र कारभारचा संघ या मैदानावरती कशा प्रकारे डॉमिनेट करेल, कारण की मागच्या पर्वाचा विजयी संघ आहेत. मागच्या पर्वाचा गासपाडा HDL चषक पर्व चौथ्याचा विजयी ठरणारा टीम क्रियांश 11 खारबावचा संघ आहेत. त्यामुळे मजा येणार या मॅचमध्ये. आता जबाबदारी प्रणय यांच्या खांद्यावरती तर वाढलेली आहेत, पण दुसऱ्या बाजूला मैदानावरती नवीन खेळाडू जसा दाखल झाला आता आणि तिथून आता सूरज पाटील मैदानावरती आल्यानंतर तो कशा प्रकारे खेळ याची चर्चा असणार आहे. आणि खारबावची आता महत्त्वाची जोडी आहे. खारबाव संघाची सर्वाधिक महत्त्वाची जोडी जी आहे ना ती आता मैदानावरती दाखल झालेली आहेत. एका बाजूला प्रणय आणि दुसऱ्या बाजूला सूरज. राकेश आल्यात गोलंदाजी माकवरती. 4थं षटक हाताळण्यासाठी राकेश आला पाहतायत. समोर प्रणय.
पहिला बॉल शॉर्ट बॉल वेगवान टकलत पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये पूल नाही करू शकले प्रॉपर. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती जातात, बॉलला फील करतात, फेकी करेपर्यंत मिळेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. एक चांगली गोष्ट मैदानावरती सध्या मीरा रोडसाठी काय आहेत तर रॉयल स्टनर मीरा रोडनं मैदानावरती आतापर्यंत गोलंदाजाचा ज्या वापर केलाय ते मात्र अचूक लेंथवरती गोलंदाजी करतायत. लेन चांगले, टप्पा चांगले आहेत आणि जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळण्यापासून आतापर्यंत वंचित ठेवत आहेत. हे कुठेतरी निर्णायक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. रन झालं 30. मोठा स्ट्रोक खेळलाय म्हणून म्हटलं की मैदानावरती सूरज बाहुबली आलाय आणि सूरज पाटील बाहुबली यांच्या बॅटमधून कडक स्ट्रोक 6 रनवाला सिक्सर. समाजसेवक हायलई वारी गोरगरिबांचा कैवारी गोरगरिबांचा कैवारी गोरगरिबांचा कैवारी आता दादाची हायलई न्यारी वारीच ही दोस्ती यारी वारीच ही दोस्ती यारी वारीच ही दोस्ती यारी कशात कम नाही नावत दम हाय इरादा हाय लेक अरे कशात कम नाही नावत दम हाय इरादा हाय लेक अरे आमचा बालशेठ पाटील कारभारवाला लाखात हाय एक आमचा बालशेठ पाटील थँक्यू. हे सर्व खास करून सन्माननीय आहेत जे खरबाव गावचे आणि त्यांचं सॉन्ग जे आहेत सध्या आपल्या डीजे सुमितच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. रन झाला 36. 36ला 4 विकेट. आता मैदानावरती आक्रमणाला सुरुवात झालेली आहेत. माहित आहेत प्रणय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सूरजलाही माहित आहेत या क्षणी काय करायचं आहे ते मात्र सूरज दाखवून देत आहेत. षटकार सूरजच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. पुढचा बॉल आणखीन एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय परंतु शरीरापासून दूर खेळलाय आणि जीवनदान मैदानावरती मिळालेलं आहे. भाग मिल्का भागवाली कहाणी आहे. सूरजला असं वाटलं की एका क्षणी कॅच होईल की काय पूर्ण, परंतु तिथे कॅच निसटलेला आहे हातातून. सुटलेली कॅच काय महत्वाची ठरेल का या मॅच मध्ये. शोएबने सोडलेला कॅच या मॅच मध्ये मात्र चित्र वेगळं दृश्य अगदी कंडिशन मैदानावरती तुम्हाला दाखवून देईल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका कशा प्रकारे खेळला. जितकं टायमिंग करायचं होतं तितकं टायमिंग तर जुळलं नाहीत परंतु कॅच हातामधून निसटलाय. रन आता मैदानावरती 1 ने ऍड झाला. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 37. 37 धावा 4 गडी बाद. स्ट्राईक एनवरती पुन्हा एकदा प्रणय पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न प्रणय यांच्या माध्यमातून थोडेसे बीट होत असताना आपण पाहताय. निर्धाव चेंडू मैदानावरती आलात. 3.4 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 37ला 4 विकेट गमावल्यात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल ओव्हर द विकेटने हाताळल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर माहित होतं शफल झाल्यात आणि खेळाडूला ओळखलं त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर करण्यात आला. धावफलकावरती धावा 37. 37 धावा 4 गडी बाद. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी. पाहूयात या 2 बॉलमध्ये काय घडणार याची चर्चा सध्या आहे. पुढचा बॉल घेऊन वेगवान बॉल तितकाच वेगवान स्ट्रोक मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय आणि बॉल मात्र जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. घासपाडा HDL चषकातील हा आलाय सिक्सर 6. थँक्यू. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी उत्कर्ष पाटील यांनी खास करून घेतलं. ते या मॅचचा आनंद घेतात. कामेश आहेत, कामेशी मॅचचा आनंद घेतात. कल्पेश पाटील यांनाही सध्याचं घडलं तुम्ही पाहतात आणि आमच्या साथीनं स्कोरिंगचं काम आपण पाहिलं तर घासपाडा संघातील एक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत, एक सिनियर खेळाडू म्हणून ते सध्या घासपाडा टीम मध्ये खेळतात. आई जीवदानी टीम मध्ये ते बंधुदादा आमच्या बाजूने अगदी बसलेले आहेत. तेही स्कोरिंगचं काम करत असताना सध्याच्या घडलं आपण पाहत आहात. रन मैदानावरती बनवलं 43. आक्रमण मैदानावरती करतायत. माहित आहेत प्रणय यांना आता मागचा बॉल डॉट गेला होता त्यामुळे प्रेशर आलं होतं आणि प्रेशर मात्र थोडंसं रिलीज करण्याचं काम जे आहे ना ते आता मैदानावरती केलं जात आहे. आणखी एक स्ट्रोक मात्र लगावला. चेंडूला खेळायचा प्रयत्न, बॉल मात्र निघून जाईल. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 4 षटकांचा खेळ मैदानावरती होतोय संपन्न. पहिल्या 4 षटकांमध्ये रन केल्यात मैदानावरती 44. 44ला 4 विकेट जे आहेत ना ते 4 विकेट मात्र मैदानावरती गमावल्यात. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर क्रियाशील पण खरबावणं चांगली बॅटिंग एका बाजूला आपण पाहिलं तर दुहेरी आकड्यामध्ये करत असताना पाहायला मिळतोय प्रणय. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी चांगली होत आहेत तेही तुम्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूयात. 4 षटक 44, 44, 4 विकेट.
थँक्यू. 4 षटकाचा खेळ पाहिला. 44 धावा 4 गडी बाद आणि सध्या करंट रन रेट आपण पाहिलं तर 11च्या या दिशेने मार्गस्थ झाला तर 55. 12च्या तुम्ही जवळपास धावगतीने गेलं तर 56 आणि 14च्या जर धावगतीने गेलं तर 58 या धावसंख्येपर्यंत तुम्ही सध्या पोहोचू शकतायत. पण 4 षटकामध्ये 11च्या सरासरीने झालाय 44. आता कारभार तोच विचार करतोय इथून किमान 15 60च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न टीम क्रियाशील पण खारबावचा होईल तर रॉयल स्टार विचार करतोय 55च्या थोडंसं खाली ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. पहिलाच बॉल फुल टच बॉल आहे. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलचा पाठलाग करतायत. बॉल पाठीमागच्या दिशेने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती जातील बॉलला फील करतील तोपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी इझी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 46 धाबा. भरपूर जण सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील घर बसल्या सर्वजण ही स्पर्धा पाहतायत. निहाळतायत. त्यांना माहित आहेत एक चांगली स्पर्धा आपण पाहिलं तर विरार मधील घासपाडाच्या मैदानावरती सुरू आहे. फटका खूप सुंदर खेळलाय. प्रॉपर या बॉलवरती गेले आणि बॉलला मात्र पाठवून दिलं प्रणय पाटील यांच्या बॅटमधून. आणखीन एक कडक लाजबाब फटका सिक्सर. थँक्यू. प्रॉपर कनेक्शन. परफेक्ट बॉल वरती गेलं आणि प्रणय यांचा आवडता फटका. प्रणय या बॉल वरती आपण पाहिलं तर आक्रमक भूमिका दाखवत असतात नेहमी. तो फटका त्यांना मैदानावरती खेळलेला आहेत. रन झाल्यात 52. 52 50च्या पार धावसंख्या गेलेल्या आहेत. 52ला 4 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत. प्रणय खेळतात 12 मध्ये 28 वरती. दानिश पुण्याच्या मैदानावरती रेडी. दानिशचा बॉल आणखीन एक कडक. आधीचा तर कडक होता आताचा बेधडक आहे आणि प्रणय पाटील यांच्या बॅट मधून बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. सिक्सर. थँक्यू. वेलकम मनीष गरत. आपलं स्वागत. स्वप्नील आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. घासपाडा HDL चषक 2025 आपण पाहतात आणि काय बॅटिंग सुरू आहेत. प्रणय पाटील मैदानावरती थोडा वेळ थांबला. असं नाही की प्रणयनं सुरुवातीला 2 बॉलमध्ये 10 रन केल्या पण त्यानंतर थोडासा त्याने ब्रेक घेतला. संयम ठेवला आणि माणसामध्ये संयम नावाची गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मनुष्यामध्ये संयम नावाची गोष्ट तुम्हाला खूप महत्त्वाची आहे आणि संयम नावाची गोष्ट तुम्हाला मैदानावरती मोठी करत असते आणि त्या संयमाने आपण पाहिलं. सध्या वॅगन व्हील पाहिलं ना तर मैदानाच्या जास्तीत जास्त ऑन साईड ऑफ साईड मध्ये बिझी राहिलेत. पॉईंट कव्हर तितकं नाही बिझी राहिलं पण ऑफ साईडला आपण पाहिलं तर एक चौकार पाहायला मिळालात. 2 सिक्सर त्याने खेळलेत. ऑन साईडला त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. त्या स्ट्रॉंग झोनमध्ये त्याने 2 सिक्सर खेळले होते ते आपण पाहिलेले आहेत आणि आता पहा स्क्रीनवरती दाखवले जात आहेत ही प्रणय पाटील यांची बॅटिंग. 13 चेंडूमध्ये त्याने 34 धावा बनवला. 1 चौकार त्याने खेळला. 4 षटकार त्याने मारले. जवळजवळ 3 डॉट बॉल तो खेळला पण स्ट्राईक रेट 261.54च्या स्ट्राईक रेटनं प्रणयनं मैदानावरती बॅटिंग केले आहेत आणि क्रियांशील 11 खारबावसाठी महत्त्वाचा खेळाडू म्हणून काय या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत ते तुम्ही सध्या DBN लाईव्हला ह्या गोष्टी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकणार आहात. 58 धावा झालेल्या आहेत. 58ला 4 विकेट आतापर्यंत गमावल्या. 4.3 चेंडू खेळ संपल्यात. हवाई सफर कशी करायची म्हणून मी उल्लेख केला की त्या धावा किती बनवायच्या कितीपर्यंत जायचं त्याचा विचार आपण ह्या गोष्टीवरती करतो. धावा धावफलक्यावरती 58. 58 धावा 4 गडी बाद. 3 बॉल बाकी आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय. फाईन लेगच्या खेळाडूला शॉट फाईन लेगला बीट करायचं होतं पण तो गॅप नाही शोधू शकले आणि प्रणय पाटीलची एक झुंजावती खेळी ती मात्र समाप्त होईल. प्रणयनं बनवला 14 बॉलमध्ये 34 आणि ते आता मैदानाच्या बाहेर येतील. तो परत ऐकूयात DJ सुमित. थँक्यू. चला थोडं घाई करा बॅट्समॅन लवकर धावत चला मैदानावरती कारण की आणखीन काही पुढच्या मॅचेसही आहेत.
त्याही आपल्याला बरोबर वेळेवरती पूर्ण करायचे आहेत. आणि पहा ॲक्शन रिप्ले कशा प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, शफल झाले होते, ऑफ साईडच्या अगदी बाहेर बॉल टाकला, त्याला ऑन साईडला पाठवण्याचा प्रयत्न आणि फाईन लेगला खेळाडू तैनात होता. शॉट फाईन लेगला त्याने एक चांगला कॅश या ठिकाणी टिपला आहे, तो मात्र मैदानाच्या बाहेर परतावा लागला प्रणय यांना. नवीन खेळाडू मैदानावरती नितीश दाखल होत आहेत. नितीश मैदानावरती दाखल झालेले आहेत. 58 धावा, 5 गडी बाद. गोलंदाज रेडी. चांगला बॉल पाहायला मिळाला. तर स्ट्राईक तर हवी आहेत बॅटरला, तिथे मात्र जाण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न होईल. पंचांच्या दिशेने वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आता मात्र मैदानावरती मिळाल्यात आणि जे हवं होतं खारबावला ते झालेलं आहे. स्ट्राईक एनवरती सध्या मैदानावरती पोहोचलाय सूरज बाहुबली खेळाडू पोहोचलेला आहे. स्ट्राईक एनवरती रन झालेत 59 ला 6वा धक्का गॉन. मुंबईतला राजा हो, आपल्या देशाची शान आहे तो. मुंबईतला राजा हो, आपल्या देशाची शान आहे तो. मनावर ताबा घेतला त्याने, जिंकून दिल्या ट्रॉफी याने. थँक्यू. जवळपास 700च्या वरती प्रेक्षक वर्ग सध्या डीबीएन लाईव्हला ही संपूर्ण मॅच पाहतात, त्यांचंही आम्ही स्वागत करू. सकाळच्या सत्रामध्ये हा चांगली आकडेवारी सध्या आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागलाय त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झालाय. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला होता, तिथे मात्र वन बाउन्सने या बॉलला कलेक्ट केलं गेलं. थोडा बॉल पुढे पडलात, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही पाहू शकलात. 59 ला 6 विकेट आहेत. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर क्षेत्ररक्षक होते पण थोडा पुढे पडलाय बॉल, त्यामुळे हा झेल कॅरी नाही होऊ शकला. 59 ला 6 विकेट आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. पाहूया शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का, शेवटच्या बॉलवरती रोखण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जाईल त्याची चर्चा मैदानावरती असणार आहे. 59 ला 6 विकेट आतापर्यंत गमावले आहेत त्या टीम क्रियांश 11 खारबावनं. त्यांना 60च्या पार जायचं आहेत. तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती आपण पाहिलं तर रॉयल स्टोन मीरा रोडला या मैदानावरती 60च्या पलीकडे नाही जाऊ द्यायचं, ते खास करून टीम क्रियांश 11 खारबावला. तुकारामजी मांगेला सर यांचंही आगमन झालं, त्यांचंही स्वागत. त्यांच्या जोडीने आमचे एक जवळचे मित्र समालोचक झैरभाई यांचंही आगमन झालं. झैरभाई आपलंही स्वागत आहेत. धावफलकावरती धावा लगावल्यात. पहिल्या 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. पहिल्या 5 षटकांमध्ये रन झाल्यात. धावफलकावरती आपण पाहू शकतायत 59 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटच्या बॉलवरती तिथे मात्र विकेट आल्यात. 60चं लक्ष आहेत म्हणून मी म्हटलं की या इनिंगमध्ये जवळपास 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न होईल की मीरा रोड 60च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करेल त्याची चर्चा होती. पण मीरा रोडनं मैदानावरती रन जे आहेत त्या थोडं 60च्या खालीच ठेवलेले आहेत. 59 झाल्यात. 60चं लक्ष मैदानावरती असणार आहेत आणि 60 धावांचं आव्हान जे आहे ते आव्हान कंप्लीट करायचं आहे टीम मैदानावरती रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. क्रियांश 11 खारबावनं बनवल्यात 59, रॉयल स्टनर मीरा रोडला बनवायचे आहेत रन 60. ही पहिला डाव आपण पाहिलं, पहिल्या डावाची समरी आहेत. मॅच समरी आपण पाहूयात. फर्स्ट इनिंग करण 3 चेंडूमध्ये 6 बनवल्यात. प्रणयनं 14 मध्ये 34 केल्यात. तो आउट झाला. दानिशनं त्याला मात्र आउट केलं. पराग होते, परागनं आज शून्यावरती बाद झाले. अक्षय 4 बॉलमध्ये 8 त्याने केल्यात. मोनिशनं 3 मध्ये 1 केलं. सूरजनं 4 मध्ये 7 केल्यात. नितीश आज शून्यावरती बाद झाले आणि चेतन शून्यावरती एक्स्ट्रा 3 होत्या. क्रियांश 11 खारबाव अगेन्स्ट गोलंदाजी कशी झाली ते आपण पाहूयात. आदिलला 1 षटक हाताळलं, 7 धावा देत त्यानं 2 विकेट गेले. सक्सेसफुल गोलंदाज म्हणून तो राहिला या मैदानावरती. इकॉनॉमिकल कामगिरी त्यानं केलेत. यश जाधवनं 1 षटक हाताळलं, थोडं महागडे ठरले. 17 रन यशनं खर्च केलेत. 17ची इकॉनॉमिकल त्याचा रेट होता. दानिशनं 2 षटक 19 धावा 4 विकेट त्यांना मात्र खास करून मिळवलेत. एक सफल गोलंदाज म्हणून दानिश यांच्याकडे पाहिलं गेलं आणि राकेशनं 1 षटक हाताळत असताना 15 धावा त्यानं दिल्यात. विकेट आपण पाहिलं तर तेही पाहिल्यात आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वॅगन व्हील जो आहे तो दाखवला जातोय. क्रियांश 11 खारबावनं
बॅटिंग कशी केल्यात. ऑन साईडला जास्तीत जास्त फटके म्हणजे लॉंग लेग, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून मिड विकेट जितकं क्षेत्र आहेत ते मात्र जास्तीत जास्त बिझी राहिले आहेत. आणि ऑफ साईडच्या दिशेने आपण पाहिलं तर एक कव्हरला आलेला तो खास करून स्विचिटचा जो षटकार पाहिला आपण आणि त्यानंतर लॉंग ऑफला काही फटके खेळले होते तेही महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळाले. हे आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं. दुसरा डाव त्याच्याही इंटरेस्टिंग असणार आहेत. बॅटिंग रॉयल स्टनर मीरा रोड कडेही आहे त्यामुळे मजा येणार या डावामध्ये. पुढचा मॅच आहेत. पुढच्या मॅचचा अयुब आपलं स्वागत आहे. श्रीराम फाउंडेशनचे कॅप्टन आपल्यापर्यंत पोहोचलं अयुब आणि दुसऱ्या बाजूला MS11 झाईचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मग दोन्ही संघ या प्लेइंग 11ची लिस्ट अयुब आपण फिलअप्स करा आणि ज्या जर्सी आहेत जर्सी कलेक्ट करा. कॅप्टन झाई धन्यवाद धनंजय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला आई जीवदानीला वंदन करून आजच्या या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा ATL चषक 2025 जे पर्व पाचवं आहे. या पाचव्या पर्वातील आजच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात होते. पहिला मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर गेल्या वर्षीचा चॅम्पियन ग्रेहान शिरेवन खारबाव आहे आणि समोर रॉयल स्टनर स्टनिंग परफॉर्मन्स मीरा भाईंदरचा फार मोठा संघ म्हणून ज्याला गणलं जातं असा रॉयल स्टनर आहे. तर भिवंडीच्या परिसरामधील एक असा संघ ज्याने गेल्या वर्षी विजेतेपद पटकावलेलं आहे. चॅम्पियन आहे. गेल्या वर्षीचा विजेता संघ जो ठरला होता तो समोर आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. उबेद खान आणि दीपेन आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अक्षय सज्ज होते. ऑल सेट ऑल गो. पाठलाग करायचा आहे टीमला. फुलटॉस बॉल स्वीप करत जातो. स्क्वेअर लेग रिझनमध्ये पाठलाग केला जातोय. बॉल भरपूर दूरवरती आहे क्षेत्ररक्षक. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या दोन धावांनी धावफलकाला सुरुवात होते. टार्गेट सेट केले ते 60 धावांचं 60 12ची सरासरी आहे. आणि नुकतीच जर पाहिली तर मीरा बंदरच्या परिसरामध्ये मोठी टुर्नामेंटमध्ये बिग बॅश ती पार पडली होती. तिथे जबरदस्त खेळ आपण पाहिला होता. आयकॉनही होते. दोन आयकॉन त्या स्पर्धेमध्ये पाहिले होते आणि तिथूनच आलेला हा रॉयल स्टनर मीरा रोडचा संघ. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह केला आहे. कव्हरच्या डोक्यावर पहिला चौकार. थँक्यू. रिप्ले आपण बघू शकतो. ऑप्शनच्या बाहेर होता. फुलटॉस बॉल बघा जास्त काय केलं नाही. बरोबर त्या बॅटच्या स्वीट स्पॉटला लागलाय. स्वीट स्पॉटला चेंडू लागलाय. कव्हरच्या डोक्यावर नाव. प्लेसमेंट परफेक्ट. उबेद खान अर्थात मुन्ना या नावाने क्रिकेट जगताला परिचित असा खेळाडू आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. 6 धावा धावफलकामध्ये 60 धावांचा पाठलाग करतोय. आता स्वीप केलाय. गुडगा वाकवला. थोडासा स्वीप केला. पोझिशन पाहिली परफेक्ट. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू गेलाय पुन्हा एकदा.
सीमारेषा पार चौकार. थँक्यू. आणि अशा गोलंदाजावरती आक्रमण केले गेल्या वर्षी या खेळाडूची कामगिरी आपण पाहिले याच मैदानावरती अक्षय वाडिलेची आणि त्याच्यावरती आक्रमण केले. पुढचा गुडघा थोडासा वाकवला, पोझिशनमध्ये आले, स्वीप केलं चेंडूला आणि पाठवलं. बरोबर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या उजव्या बाजूला जाऊन चेंडू सीमारेषा पार झालाय. धावफलकावरती बघतो 10 धावा धावफलकावरती. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात होत असताना धावफलकावरती आता बरोबर फुल टॉस बॉल मिड ऑफच्या डोक्यावरनं. प्रोटेक्शन पाठीमागे आहे पण मिड ऑफच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडू खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असता वेळेवरती उबैद खान यांनी नकार दिलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. धावफलकावरती 11. आमच्या जोडीनं समाचार कक्षामध्ये गेल्या वर्षी देखील परवा 4थ्यामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला होता. झहीरभाई हे देखील जॉईंट होतील या षटकानंतर. त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. याच्या अगोदर आपण धनंजय पाटील यांचा आवाज ऐकत होता. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एटीएल चषक 2025 पर्व 5वं. आज वेगळा दिवस आहे. आज रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहिलं. काल वसई तालुक्यातील बेस्ट क्रिकेट आपण पाहिलं, तर आता आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्वोत्तम क्रिकेट आज बघणार आहोत. यानंतरचा होणारा मॅच MS झाई आणि श्रीराम फाउंडेशन. फुल टॉस उबेदचा खेळ पाहिलाय, मुन्नाचा खेळ पाहिलाय. आता दुसऱ्या बाजूला दिपवणारा फटका, आउट ऑफ द पार षटकार. थँक्यू. आणि ज्यावेळेला तुम्ही 60 धावांचा पाठलाग करता तेव्हा पहिलं युटिलाइज करणं गरजेचं आहे आणि ते युटिलाइज झालंय. अजून टप्पा नाही सापडत आहे. अक्षयला वेळ म्हणजे जी लेंथ आहे ना, लेंथ अजून नाही सापडत आहेत. या कव्हरच्या डोक्या बघा, लेंथ वापरा. झेल सुटलाय. लेंथ वरती होता, संधी निर्माण झाली होती, ऑपॉर्च्युनिटी इथे क्रिएट केली गेली होती. झेल सुटलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न त्यांनी जरूर केला पण या संधी होत्या. या हाफ चान्सेस आहेत. हाफ चान्सेस कन्वर्ट करायचे होते, ते कन्वर्ट नाही झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावफलकावरती 18. बघा थोडंसं इन्साइड आवलं होतं, जागा बनवली होती कव्हरच्या डोक्यावरनं. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम झालं होतं. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडी एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला लावायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने जर एक्स्ट्रा एफर्ट लावला असता तर हा झेल झाला असता. कंपॅरिझन बघा, ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा क्रियांश इलेव्हन खारवा होता 7 वरती 2 विकेट गमावता आणि पाठलाग करताना रॉयल स्टनर मीरा रोड आहे 18 वरती. स्टार्ट चांगला आहे. आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24च्या उलट्या बरोबर 42 होतात. 24 मध्ये 42 करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्स में आवाज ऐकू येईल झहीर भाईंचा. शुक्रिया दुकान सर जी. तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत है. सभी को हमारा नमस्कार, सलाम, आदाब है. आप देख रहे हैं बेहतरीन टूर्नामेंट और इस मैदान पर एक फॉर्मेट है. वहाँ पर 2 बैटर बल्लेबाज 60 का पीछा करते हुए नजर आ रहे हैं, जिसमें यहाँ पर पहली मुकाबले में जवाब दिया डिफेंड की लगी गेंद. बेहतरीन गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को खट कर दिया. पॉइंट पर खिलाड़ी थे, गेंद को फील कर पाते. 1 रन आसानी से पूरा होता हुआ. इस 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जाकर पहुंची हुई 19 रनों पर, जहां पर अभी भी 41 रनों की दरकार है. गेंदों आने बाकी रहेगी 23. टॉस के लिए दोनों कप्तान भी तैयार रहे. इस ओवर के बाद वो टॉस भी किया जाएगा. हमारे साथ कॉम बॉक्स में तुकार मांगला सर जी. तुकार सर जी, अब गेंदे है 23 और रन चाहिए इस मैदान पर 41 और उबेद स्ट्राइक पर है, क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल, वो तो उम्मीद है, टीम की उम्मीद है उबेद, पण दुसऱ्या बाजूला उम्मीद नाही गमवायची आहे. क्रियांश इलेव्हन कारभाव 8व्या गेल्या पर्वातला 4थ्या पर्वातला तुमचा या मैदानावरचा खेळ, तुम्ही केलेला आउटरीन खेळ, तो तुम्हाला पुन्हा एकदा आठवायचा आहे. स्वतःला जागा करायचं आहे आणि स्वतःलाही सांगायचं आहे की इथून चांगलं काहीसं घडेल, इथून चांगला आपला परफॉर्मन्स होईल, ते तुम्हाला दाखवायचं आहे. दुसऱ्या बाजूला उबेदचा तुम्ही उल्लेख केला आहे. उम्मीद है मीरा रोड की उम्मीद है उबेद पे टिकी है. सही कहा सर जी. शॉट गेंद ऑन साइड खेलना चाहता, गेंद बल्ले पर आई नहीं. शॉट पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, मगर 1 रन की कॉलिंग अच्छी थी वहां पर दोनों बल्लेबाजों के द्वारा और 1 रन पूरा करते हुए टीम की रन संख्या को पहुंचाया 20 रनों पर. अब गेंदों का खेल आना बाकी 21 और रन आने बाकी इस मैदान पर 40. स्टारा मिला टीम के लिए एक बड़ा
टॉस गवाया जीता था और फील्डिंग करने का फैसला लिया। अच्छी गेंदबाजी हुई मगर 2-3 ओवर में बल्लेबाजी भी लाजवाब होने के बाद 60 रन चेजिंग करते हुए तुकाराम सर जी अब 21 गेंद 40 रनों की दरकार है, क्या कहना चाहेंगे आप? मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला ना आता तिथून फक्त 2 रन आले. याचा अर्थ गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. चांगली कामगिरी केली, त्याचा फळ मिळणार का? ओ अप्रतिम, जबरदस्त जबरदस्त अटेम्प्ट, काय झेल टिपलाय, सुंदर. पूर्ण स्पर्धेतला एक लक्षात घेण्याऐवजा अप्रतिम असा झेल, आउटस्टँडिंग कॅच टिपलाय. कम ऑन डीजे. रंगलाय आणि रंगातही आलाय. फक्त घासपाडा चषक रंगलाय नाही, रंगात आलाय. आणि रंग बघा वेगवेगळे. हा फटका खेळला होता समोरच्या दिशेनं, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे होते, अक्षय होते आणि अक्षयने बघा ओहो काय जम्प, आणि ज्यावेळेला खाली आले तेव्हा त्याने बाउंड्री लाईन पाहिली, बरोबर पोझिशन. आणि कॅमेरामॅनने सर्व गोष्टी व्यवस्थित या बघा कॅचही केल्यात. बघा त्याने कॅच टिपलाय पण त्याला कॅच करण्याचं काम कॅमेरामॅननं योग्य केलंय. म्हणून डीबीएनची खासियत आहे क्लीन अँड नीट टेलिकास्ट. दूध का दूध पाणी का पाणी, सामने सच्ची कहाणी, तसं म्हणूया. आणि तीच सच्ची कहाणी आपण पाहिलं होतं. या विकेटनं एक एनर्जी येणार ते भाई, थोडंसं एनर्जी आहे की. थकलेलं होतं, दमलेलं होतं, ज्यावेळेला घसा सुकतो त्यावेळेला एक घोट पाणी पिला का जरा बरं वाटतं. तसा विकेटचा खेळ आहे. या विकेटनं त्या दमलेल्या त्या थोड्याशा तहानलेल्या घशाला थोडंसं उसंत मिळाले आहे. या विकेटनं मॅचमध्ये परतण्याचे संकेत खारबावच्या संघाने दिले. सही का तुकाराम सर जी आपने इस मैदान पर इसराइल उर्फ बाबू के नाम से, और दोनों एक तरफ मुन्ना भाई है तो एक तरफ साहिल भाई, ये दोनों बैटर भाई भाई, मजा आएगा मुकाबले में. अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे मगर गेंद को रोकने में नाकाम. गेंद जाएगी सीमा के बाहर, 4 रन. कमांड दीजिए. शुक्रिया डीजे. क्या बेहतरीन गेंद थी, उतना ही गेंद को आउटसाइड पर मोड़ा और गेंद मिड विकेट खिलाड़ी को जीती हुई 4 रनों के लिए गई. स्कोर की बढ़ोतरी होती हुई इसको जाकर पहुंचता हुआ 24 रनों पर. अभी भी मंजिलें दूर है मगर दुकान सर जी गेंदबाजों को बैकअप, मगर वो कैच इस टूर्नामेंट का एक बेहतरीन होगा और उसके बाद वो विकेट गया तो क्या मैच की कहानी भी बदल जाएगी, क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल, वो कॅच काफी अहम था, फार महत्वपूर्ण कॅच होता. पण त्यानंतर इसराला आलाय. बघा असा खेळाडू आहे ना लाईमलाईटच्या बाहेर आहे, पण प्रत्येक वेळेला चांगलं काम केलंय, प्रत्येक वेळेला त्यानं चांगला खेळ केलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे बराच बाहेर आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण जसं पाहतो ना, म्हणजे मुन्नावरती आपल्या नजर असते, इतर खेळाडूवरती नजर असते. इसरार थोडेसे बाहेर आहे, पण ज्या वेळेला गरज आहे ना, एक मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक म्हणून नेहमीच टीमच्या मदतीला तो धावून आलेला आहे. बऱ्याच मॅचेस त्यानं प्रभावाच्या छायेतनं टीमला बाहेर काढलंय. तो स्ट्रायकर एंडला आहे, पण इथे स्ट्राईक केले गोलंदाजानं, सरळ यस्ती उद्ध्वस्त. इसरार क्लीन बोल्ड, गडी बाद. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा. आदरणीय सुधाकरजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या सोबत टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला कर्णधार आहेत जयराज धनू आणि दुसऱ्या बाजूला अयूब. घासपाडा म्हटलं आणि घासपाडा आलाय, यानी की टॉस जो आहे तो टॉस जिंकलेला आहे. मी सुधाकर पाटील साहेबांना विनंती करेन दोन्ही संघांना जी कॅलेंडर आहेत ती मात्र दिली जात आहेत. सुधाकर पाटील साहेब यांच्या शुभस्य अयूब आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर जयराज धनू आहेत. त्यांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहतायत. अयूब टॉस जिंकलेला आहे, 5 षटकांचा मॅच असणार आहे. काय डिसिजन असणार आहे? पहिले फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं. ही संपूर्ण स्पर्धा ग्रामीण विभागामध्ये आहेत. मागच्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये आपण पाहिलं तर भरपूर सारे बदल झालेले आहेत. चांगलं ग्राउंड मैदानावरती बनवण्यात आलेले आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक हे या स्पर्धेचं विशेष असणार आहेत. काय सांगशील?
नाही, स्पर्धा इकडं चांगलीच असते नेहमीप्रमाणे. फक्त यावर्षी आम्ही बघतो तर विकेट चेंज झाली आहे, ग्राउंडही चेंज झाला आहे आणि ऑर्गनायझिंगही चांगली झाली आहे यावर्षी. आणि ही टुर्नामेंट आम्ही खेळायसाठी नक्कीच प्रत्येक वर्षी येतोच आणि जिंकायला गेल्या वर्षी आम्ही सेमीला हरलो. यावर्षी थोडा फायनल मारायचा प्रयत्न करणार. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते अयुब यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दुसऱ्या बाजूला जयराज धनू आहेत, जे कॅप्टन आहेत MS जाई संघाचे. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण केलं. आता प्रथमतः बॅटिंग करायची. बॅटिंग करताना 5 षटकामध्ये रन 55-60 पर्यंत करू. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन पाहून? खूपच चांगलं आहे स्पर्धा. दरवर्षी येतो, गेल्या वर्षी थोडं आम्ही नाही आले, पण यावर्षी चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे कर्णधार होते जयराज धनू यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. टॉसची कहाणी पाहिली तर टॉस जिंकलाय एका बाजूला श्रीराम फाउंडेशन संघानं आणि श्रीराम फाउंडेशननं प्रथमतः टॉस जिंकून डिसिजन घेतला मी फिल्डिंग करू. बॅटिंग करायच्या मैदानावरती MS11 जाई संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तुकाराम मांगेला सर. धन्यवाद धनंजय. मॅचही रंगामध्ये आलाय. पुढचा मॅच देखील तितकाच आहे, कारण 2 असे संघ एकमेकांसमोर आहेत ना ज्यांनी या मैदानावरचं यश संपादित केलं आहे. झाईनं देखील 2 वर्षा अगोदर याच मैदानावरचा त्यांचा प्रवास जबरदस्त राहिला होता. तर अयुबच्या संघानं म्हणजे पावसाळी क्रिकेट या मैदानावरती त्यांनी खेळले, त्याच्यामुळे त्यांचाही प्रवास जबरदस्त राहिलेला आहे. तर म्हणजे तिथे येणार आहे. पण तुतच चालू मॅचच्या दिशेने जाऊया. धावा आहे धापळकावरती 26, पाटला काय 60 धावांचा. अक्षयला दुसरा षटक त्यासाठी दिलाय, विकेट घ्यायचा आहे आणि या उभेत बाद झाल्यात. उम्मीदों को बडा झटका लगाय. झटका बसलाय पण उम्मीदों को बडा झटका. विकेट गॉन. वाईत्यान गाजविला, रायगड ठाणा गाजविला, या बॉलरची लावतो वाट. भावेश पवार गोरसईवाला, कसा मारतोय स्वीप शॉट. भावेश पवार गोरसईवाला. बघा कशा पद्धतीने बाद झाले. प्लेड ऑन झाला. अक्षयला हे षटक हाताळण्यात देण्यामागे उद्देश तोच आहे, कारण तो स्ट्राईक बॉलर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरनं ड्रॅग करायचा होता. प्लेड ऑन झाले. बॅटच्या कडेला बरोबर लागला आणि चल यस्त्यांवरती आढळला. कौतुक त्यासाठी आपण कॅप्टनचं करायला हवं खारबाव टीमच्या. काल आपण वसईच्या संघाला पाहिलं होतं अशा पद्धतीनं. साहिल भाटीला दुसरी ओव्हर त्याच करता दिली होती, कारण तो स्ट्राईक बॉलर आहे. तो स्ट्राईक करणार, विकेट घेणार, मग त्याला आत्मविश्वास द्यायचा होता. तो खारबावच्या संघाच्या कॅप्टननं दिलाय आणि त्याचा फायदा होतो. आता मॅच 50-50 वाला मामला आहे दोन्ही बाजूनं. उमेश ज्यांनी सुरुवात केली ते बाद झाल्यात, दीपेशनं साथ दिली ते बाद झाल्यात. 2 नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात आणि आता मॅच 50-50 वाला नक्कीच झालाय. सही कहा दुकान सर जी. अब 16 गेंदें आना बाकी और 34 रनों की दरकार है. खुनाल न्यू बैटर मैदान पर यश का साथ देने के लिए गए हैं. ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को बैकफुट पर गया, गेंद को खेला कवर के ऊपर से. गेंद डीप एक्स्ट्रा कवर पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. 1 रन के साथ कुणाल ने अपने खाते को ओपन किया. टीम को पहुंचाया 27 रनों पर. दुकान सर जी अभी भी 33 रन चाहिए. गेंदे है मैदान पर 15. एक तो बड़े शॉट पर 3 गेंदों में एक बड़ा शॉट चाहिए. आप क्या कहना चाहेंगे? 15 चेंडूमध्ये 27 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 15 मध्ये 33 करायचे आहेत. जास्त फरक नाही आहे, तो एक 6चा फरक आहे, षटकाराचा फरक आहे. पण आता सध्या टिचून मारा होतोय अक्षय. ओ संधी होती. बॅटची पेस थोडीशी ओपन केली होती. एसटीच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. ही संधी होती. हा कॅच ड्रॉप झालाय. झेल होता. बघा उसने घेणारा चेंडू शरीराच्या दिशेनं आलेला चेंडू. रिप्ले आपण बघू शकता. अक्षयचा चेंडू थोडासा पडला, आत आला. दिशा द्यायची होती पण तितकी जागा नव्हती आणि यशच्या हाताला लागून ते केलं. निसटलाय. एक धाव ऍड झाले, एक संधी निसटले. स्कोर 28-28. सही कहा दुकान सर जी. 28 रन बने हैं. अब 14 गेंदों का खेल आना बाकी है. 32 रनों की दरकार. अक्षय की अगली गेंद कुणाल के लिए. बेहतरीन गेंद. टप्पा गिरने के बाद स्विंग होती हुई सीधी विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. हर गेंद पर प्रेशर होगा, हर गेंद पर समीकरण चेंज होगा. मगर दुकान सर जी अब पर प्रेशर होगा तो बल्लेबाजों को परेशानी भी होगी. क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल. जब बढ़ रहा हो टेंशन तो बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्यूशन. टेन्शन वाढलंय, प्रेशर वाढलाय, टेन्शन वाढलाय, दबाव वाढलाय. या दबावामध्ये तुम्हाला एक मोठा फटका पाहिजे, एक सिक्सर पाहिजे. एक सिक्सर तुम्हाला पुन्हा एकदा जे धावा आणि चेंडूचं गणित आहे ना ते गणित योग्य जुळवता येईल. पण सध्या अक्षय ऑन फॉर्म आहे. गोलंदाजीसाठी रेडी होतो. स्ट्रायकरला फलंदाज मी म्हटलं ना ऑन फॉर्म आहे. ऑन फॉर्म अक्षयने दाखवून दिले. भले पहिले षटक नाही माझ्यासारखं झालं पण मी एकदा कमबॅक करू शकतो. अक्षयने केलेलं फाईट बॅक, अक्षयने केलेलं कमबॅक
टीमसाठी वेलकम बॅक होऊ शकतो. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर स्कोर आहे 28. आता 12 चेंडूचा खेळ. अक्षयचं बघा पहिलं षटक महागडं होतं, 17 धावांचं, पण मागचं षटक जे आले त्या षटकामध्ये विकेट आल्या, गडी आल्या आणि त्याचा फायदा आता टीमला झालाय. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 मध्ये 32 धावा करायचे आहेत. सही कहा तुम्हारे सर जी. अब थोड़ी सी चर्चा मैदान पर हो रही है. 12 गेंदे और 32 रनों की दरकार है. हर ओवर में अब 16, जहां पर रनरेट हमने देखा था जब मुकाबले की शुरुआत हुई वहां पर 60 रन चेस करने थे. 12 के रन से बल्लेबाजी करनी थी. उबैद खान ने बेहतरीन शुरुआत कर दी थी, मगर वहां पर जहां पर गेंदबाजों ने, नितेश ने आकर ब्रेक टू दिलाया, वहां से मैच थोड़ा सा टर्निंग पॉइंट लेता हुआ नजर आ रहा है. आप क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, इसीलिए मैंने कहा था ना वो कॅच पण अक्षयने टिपला होता. कॅच पहिला टिपला, नंतर मॅच फिरवला. दोन्ही गोष्टी केल्यात अक्षयनं, दोन्ही गोष्टी केल्यात. एक तर पहिला कॅच आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फिरवलेला मॅच, या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्यात. त्याच्यामुळे अक्षय ज्याला म्हणूया जो गेम चेंजर एक खेळाडू पाहिजे होता ना, खारबावला तो आलाय. मग तिथून गेम चेंजर आला. मग मीरा रोड, आता तुमची वेळ आलेली आहे. इथून आलेली आहे. 2 खेळाडू मैदानावरती आहेत. क्षमता त्यांच्याकडे पण आहे. यश कुणालकडे क्षमता आहे. आता वेळ आलेली आहे. 12-32चा मॅच आहे. या षटकामध्ये किमान 18 ते 20 धावा, किमान 18 ते 20 धावा याचा क्लिअर कट अर्थ आहे. पुढच्या 6 चेंडूमध्ये किमान 2, जास्तीत जास्त 3 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. सही कहा आपने दुकान सर जी. अनिकेत गेंदबाजी पर है, टीम के लिए चौथा, अपने लिए पहला ओवर लेकर यश स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर कुणाल. एक बड़ा मुकाबला चलता हुआ. ऑफ स्टंप के बाहर गेंदी, बेहतरीन जगह बनाई और गेंद को गैप में खेल दिया. गेंद बॉल लेने के बाद 4 रनों के लिए फरार. यश के बल्ले से आता एक बेहतरीन चौका. कमांडी जाए. यशचा फटका बघा आणि त्याचा हा चेंडू होता. थोडेसे ऑन द टोस आले, टाचेवरती आले आणि हे कव्हरच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलाय. प्लेसमेंट परफेक्ट आहे. म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला पुढच्या 6 चेंडूमध्ये किमान 3 मोठे फटके. 2 आले, कदाचित पुढच्या षटकामध्ये 3 घ्यावे लागतील. पण जर का या षटकामध्ये 3 आले तर तिथे संख्या थोडीशी कमी होईल. पहिल्या चेंडूवरती यशने हा चौकार देखून त्याचे इरादे स्पष्ट केलेत. बिलकुल इरादे स्पष्ट किए की हमें जितना है, हमें जितना है. पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. थोडंसं पंबल पहिल्यांदा जसं पाहिलं अक्षय थोडंसं पंबल करतोय. 2 धावा देखील या चेंडूवरती आल्यात. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 34. 34 धावा धापलकावरती. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा अजूनही करायच्या. 10 चेंडूचा खेळ आहे. 26 रंगलेला मॅच. घासपाडा IDL चषक 2025 रंगलाय. सही कहा आपने दुकान सर जी. 4 आने वाली ये 4 गेंदे है ना, उसमें किमान एक बड़ा शॉट तो चाहिए. यश के पास क्षमता है. अगली गेंद अनिकेत फेंकने तैयार. शॉट गेंदी आउट साइड पर गेंद को खेल दिया. गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया था. फिर बॉल यहाँ पर 1-1 रन की कीमत बहुत बड़ी है. 1-1 रन आपको बचाने हैं. ये 1-1 रन आप देते रहेंगे तो ये मुकाबला भी आपके हाथ से सबकता हुआ हटता हुआ नजर आएगा. तो सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल 1-1 धाव म्हणजे जसं ही स्पर्धा आहे ना, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,25,000, 1.25 लाख. तशी 1-1 धाव ही 1.25 लाखाची आहे. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. तसा खेळ आहे. 1-1 धाव फार महत्वाची आहे. 1-1 रन महत्वाचे आहेत. 1-1 रननं समीकरण बनू शकतं, बिघडूही शकतं. त्याच्यामुळे जे कॅल्क्युलेशन चाललंय, मागच्या 3 चेंडूवरती 8 रन आलेत. 8 रन आल्यात आणि 8 वरनं हा 6 षटकार. 6 धावा. त्या 7 धावा गेल्यात. कारण स्ट्राईक कोणी यशकडे आला. यशकडे स्ट्राईक आला. ते 1-1 रन समीकरण म्हटलं ना, बाजी बन सकती तो बाजी बिघडवी सकते. 1-1 रन स्ट्राईक आला यशला मिळाली संधी. त्याने टोकलेला लॉंगरच्या डोक्यावरचा षटकार. स्कोर जाऊन पोहोचलाय. आता 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 मध्ये करायच्या त्या. सही कहा दुकान सर जी. 8 गेंदे 18 रनों की दरकार है. अनिकेत महंगे साबित होते हुए जहां पर मिड विकेट के खिलाड़ी ने गलती की और स्ट्राइकर यश आए, उसके रडार में गेंद दी और गेंद को अर्गिन और में भेज दिया था. बेहतरीन बल्लेबाजी, बेहतरीन गेंदी. पॉइंट पर मौका है. एक बेहतरीन चार्ज यश की खेल को लगता हुआ विराम. बल्लेबाज गॉन. कमांडी है फराक थे वहां पर. या मॅच मध्ये भरपूर काही घडतंय.
आताही जर पाहिलं तर हा चेंडू होता ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. चेक मागचा चेंडू जर पाहिलं तर यशने असा पटका खेळण्याचा प्रयत्न अगोदर केला होता, त्यावेळेला झेल सुटला होता. आता तोच प्रयत्न केला, एक चांगला झेल परागनं टिपला. 7 चेंडू 18 धावा. न्यू बॅट्समन बॅटच्या कडे लागतो चेंडू, ऑन साईडला चेंडू जातोय वेगानं. शतरक्षक तिथून पुराणा आलाय, चेंडूवरती पिक केली जाते डायरेक्ट. ओ थोडा ओ काय घडलंय ते बरंच काय चाललंय. इथून आवाज आलाय, तिथून आवाज आलाय, इथून आवाज आलाय भाई थ्रो क्यू किया, इथून आवाज आलाय भाई 2 रन केले, 3 रन केले दौडणं. आता आवाज चारी बाजून आवाज चाललाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा स्कोर बघा 44 लॉस ऑफ 4 आफ्टर 4. सर्व 4-4 आल्यात. 4-4 त्या फेविकॉलची ॲड सारखी ॲड जी आहे ना 4-4 वाली ॲड मैदानावरती आल्यात. आता समीकरण बघणं गरजेचं आहे, कंपॅरिझन बघणं गरजेचं आहे, कारण याच्या अगोदर सुद्धा सेम होता. मगर कहते हैं ना जब जब चर्चा होती है तो खर्चा भी ज्यादा होता है. 6 गेंदें और 16 रनों की दरकार है. क्या ये मैदान पर अब बल्लेबाज इस मैदान पर हीरो बनेंगे या गेंदबाज, ये तो आने वाला समय तय करेगा. मगर चर्चा हो रही है दुकान सर जी, अभी भी मैच थोड़ा सा रुका है और कहते हैं ना हर चीज टाइम पर सही होती है, वरना वक्त तय करेगा आपका क्या करना है. क्योंकि आने वाली 6 गेंदें 16 रनों की दरकार है. HDL ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं, 5वां एडिशन आपके सामने चलता हुआ घासबाड़ा ट्रॉफी 2025 का ये महासंग्राम का 3रा दिन और वाकई में एक लाजवाब दिन है. मगर गुरुवार का दिन है, मगर यहाँ पर बल्लेबाजों का जलवा होना चाहिए. तो कौन सा जी 6 गेंदें 16 है, मगर वहाँ पर आने वाली ये 3 गेंदें है ना मैच का रूपरेखा बदलेगी कि हुड कहाँ पर करवट लेगा. बिलकुल, म्हणजे मराठीमध्ये सांगूया की कोणाची काय दशा होणार आणि हा मॅच कुठल्या दिशेला जाणार. कारभावच्या दिशेला जाणार, इथून समोर गेलं तर वसेवरनं लेप मारून जाणार की सरळ मिरावडच्या दिशेने जाणार, ही आहे ही दिशा स्पष्ट करणार. प्रणय पाटीलच्या हातामध्ये चेंडू गेला. वंडर बॉय आहे कारभावचा. आपण तो आता गोलंदाजीसाठी स्ट्रायकर येईल फलंदाज. 6-16 बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतोय, जोपर्यंत शॉर्ट फायनल ग्रीजमध्ये फील्ड केले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. कुणाल आहे दुसऱ्या बाजूला, महमूद आहे. आणि महमूद असा मॅच तुम्ही खेळत आहेत म्हणजे क्रमांक तुमचा 6 आहे, पण तुम्हाला 6चा फटका मारायचा आहे. तर प्रणय ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्याच्यामुळे त्या अनुभवाचा फायदा तोही उचलणार. 5 बॉलचा खेळ आहे, 5 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या त्या 5-15. सही का दुकान सर जी, 5 गेंदें 15 रन. प्रणय की अगली गेंद स्ट्रेट ड्राइव खेला वी में, लॉन्ग के बीच में से गेंद बॉलिंग के बाद 4 रनों के लिए फरार. कम ऑन डीजे. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबर वाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरचा विले केला. मी म्हटलं होतं हा मॅच 50-50 वाला आहे, 50-50 वाला आहे, पण काय झालंय थोडं चाललाय क्रॅकजॅक वाला चाललाय. खट्टा मिठा, कोणासाठी खट्टा कोणासाठी मिठा. समोर डाऊन द ग्राउंड या चेंडूला खेळल्या गेलं. महमूद बघा समोर खेळला, गोलंदाजच्या डोक्यावर बरोबर समोर जिथे आपल्या ट्रॉफीज आहेत, गणरायाची मूर्ती आहे बरोबर तिथे चरण स्पर्श असतो ना, तसं त्या चेंडूने गणरायाचा चरण स्पर्श केलाय आणि तो चौकारा. बघूया याची अर्थ काय. कारण आता समीकरण आले 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 मध्ये 11 करायचे आहेत. 4 चेंडूचा खेळ आहे, 11 धावांची आवश्यकता आहे. आपले सही का. आता पहिले 3 गेंदे, पहिले 3 बॉल फार महत्वाचे आहेत. टॉस ऑफ डिलिव्हरी हाताळली गेली होती. धाव घेण्याचा प्रयत्न इथे बघूया काय घडलंय. विकेट आला धावाच्या स्वरूपात. विकेट मॅच मध्ये आला, टर्न आले कलाडनी. ऐकू एक गाणी. थँक्यू. म्हणून मी म्हटलं ना रंगलाय, रंगातही आलाय आणि वेगवेगळे रंग उधळायला लागले या मॅच मध्ये. भरपूर काही घडलंय. मागचा चेंडू बघा टॉस ऑफ डिलिव्हरी होती, थोडंसं यॉक झालं, फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलं प्रणयनं. लगेच यशच्या दिशेनं या चेंडू फेक केली गेली आणि बरोबर
थोडेसे शॉर्ट राहिले ते फलंदाज. गडी बाद झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये आता 11 करायचे आहेत. क्रमांक 7 वरती शोएब. जबाबदारी फार मोठी आहे आणि पुढच्या चेंडूवरती एक मोठा फटका रिक्वायर्ड आहे. जसं मॅन्डेटरीवाला खेळ असतो तसा रिक्वायर्ड आहे. हा मोठा फटका जर आला तर मॅच पुन्हा एकदा रॉयल स्टँडर्डसाठी ऑन. तर कारभावसाठी प्रणयने हाताळलेला एक चांगला चेंडू, घेतलेला विकेट, पकड थोड़ी घट्ट हुई. सही कहा आपने दुकान जी, यहाँ पर करना होगा क्योंकि आने वाली ये तमाम 3 गेंदों में 11 रन बनाने हैं और वहाँ पर शोएब गए हैं. ये जवाबदारी है, करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. मगर ये आने वाली ये गेंद पर एक बड़ा शॉट तो खेलना ही है, या वो चौका या फिर सिक्सर. मगर क्या गेंदबाज बने करने देंगे? बल्लेबाज शोएब करेंगे, ये आने वाला समय तय करेगा. अगली गेंद शोएब के लिए आती हुई पने द्वारा. आउटसाइड खेलने के बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज कौन? कमांडीज है. आप गेंदे हैं 2 तो 2 बड़े शॉट खेलने के लिए बल्लेबाजों को भी आना पड़ेगा, मगर वहां पर जवाब देने के लिए आना पड़ेगा. क्योंकि अगर ये गेंद पर चौका या सिक्सर भी नहीं आया तो ये मैच आपके हाथ से दूर होता हुआ नजर आएगा. तो कौन सा जी? बिल्कुल, जैसे आप हमेशा कहते हैं ना, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. अगर बल्ले से देंगे तो बल्ले बल्ले भी करेंगे. या क्षणाला बल्ले बल्ले. पण कौतुक प्रणयचं म्हणून म्हटलं, एक चांगला चेंडू, घेतलेला एक विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा 2 बॉल 11 रन. कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस आहे. त्याच्यामुळे 2 चेंडूमध्ये 11 धावा तुम्हाला करायचे आहेत. आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय क्रमांक 8चा राकेश. राकेश येतोय. 8 वेगळा असतो, म्हणजे 8चा नंबर जर बघितला इंग्लिशमध्ये थोडासा 2 वेळा गोल फिरतो, 1 वेळा क्रॉस होतो. हा मॅच पण असा आहे, गोल गोल घुमलाय. पहिला गेला मिरावटच्या बाजूने, पुन्हा आला कारभावच्या बाजूने, आता पुन्हा एकदा बॅलन्सवरती आलाय. 2 बॉल 11, 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11. मी म्हटलं 8 आहे, 8 आहे. मैदानावरती गाठ आहे. कुणाला सापडणार? विजयाची वाट आहे. आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू. डबल बाय. 55 धावा धावफलकावरती आहेत. बघा, पहिला चेंडू फेस करत होते राकेश आणि पहिल्या चेंडूवरती सिक्सर. ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है और नंबर 8 के बल्ले से सिक्सर आ सकता है. षटकार आलाय, पण 5 धावा पाहिजे. सही का दुकान जी, ये मैच बहुत टर्निंग पॉइंट लेता हुआ नजर आया. कभी इधर तो कभी उधर वाला, कभी खुशी दिया तो कभी यानी गम दिया है. यही तो क्रिकेट का नाम है ना. कभी ये रुलाता है तो कभी हंसाता भी है. एक तरफ मीरा रोड में जब खुशी का लहर था, मगर वहां पर खारगांव की टीम में थोड़ी सी प्रेशर था, मगर जब टर्निंग पॉइंट वो कैच से हुआ, फिर खारगांव ने वहां पर एंजॉय किया. फिर वहां पर देखा तो मीरा रोड ने फिर वहां से गमी मनाई. अब ये क्रिकेट का खेल है, किसके लिए हीरो बनने का मौका, किसके लिए जीरो बनने का मौका. एक खलनायक तो एक नायक बनेगा. 1 बॉल 5 रन है, मगर सिक्सर से ही मैच मीरा रोड जीतेगा. अगर डॉट बॉल या चौका आएगा तो ये मैच खारगांव के पक्ष में जाएगा. क्या कहना चाहेंगे सर जी आप? बिल्कुल हाई फाय वाला मॅच आहे. पर्व 5वा आहे. 5व्या पर्वामध्ये एका बॉलवरती आता 5 रन पाहिजे. हाई फाय वाला मैच. आपने सही कहा, कभी खुशी कभी गम. खिलाड़ी लगा रहे अपना दमकम लगा रहे. 1 बॉल 1 5 1 5 1 5 चेंडू खेळाय बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक टिपला असेल. वेळ काय बदललाय खेळ. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. विजय होतोय खारगावचा संघ. पुन्हा एकदा बघूया आपण. प्रणयच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, पण टेन्शन होतं, कारण हाफ ट्रॅकर होता. ज्यावेळेला चेंडू हाताळला त्यावेळेला थोडासा श्वास आहे ना वर गेला होता. चांगला फटका नाही खेळू शकले. नाराज नक्कीच आपण राकेशला देखील पाहतोय. पण राकेशनं या मॅचमध्ये तो षटकार ठोकून ना जे आपलं आव्हान आहे ना ते कायम ठेवलं होतं. क्रिकेटचा खेळ आहे म्हणून हा मॅच मी म्हटलं होतं ना, तो 8चा आकडा, गोल फिरणारा, मध्ये क्रॉस होणारा, मॅचही असा गोल 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 घुमत होता, दोन्ही बाजूला जात होता आणि तो मॅच जिंकलाय क्रियांश. फक्त बाहेर येताना आपण शेक हँड करून बाहेर या. मीरा रोड आणि खारगाव टीम थोडंसं शेक हँड करा आणि आपण बाहेर या. हा सामना जिंकलाय क्रियांश 11 खारगावच्या संघानं. मॅच समरी आपण बघूया. जसा क्रियांश 11 खारगावनं केल्या 59 धावा, ज्याच्यामध्ये 34 धावांची खेळी प्रणयची होती, 8 धावांची अक्षयची साथ, 4 विकेट दानिशच्या नावावरती
2 विकेट आदिलच्या नावावरती होते. पाठलाग करताना स्टार्ट केला मुन्ना उबेद खाननं, साथ दिली दीपेननं, पण यशची थोडी झुंज आणि शेवटला राकेशने केलेला प्रहार थोडा कमी पडला आणि या 4 धावांनी हा पराभव स्वीकारावा लागला तो मिरावटच्या संघाला. तर क्रियांशी 11 कारभाव हा सामना जिंकला. शेवटच्या षटकातला थरार जो आता स्क्रीनवरती आपण पाहतोय, जिथे 6 चेंडू आणि 16 रन्स होती. लास्ट एक थ्रिलिंग ओव्हर शेवटचा आपण पाहतोय. सही का दुकान सर जी, जहाँ पर वो शॉर्ट गेंद और वहाँ पर पने ने जो वहाँ पर गेंदबाजी में थोड़ा सा छंद दिखाया था कि वहाँ पर उस गेंद को हल्के हाथों से फेंका था, शॉट थी मगर बल्लेबाज राकेश उसे बराबर कन्वर्ट नहीं कर पाया. गेंद स्क्वाले का खिलाड़ी के हाथों में बेहतरीन कैच और हट लग टीम मीरा रोड अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया. तमाम हमारी कमेटी के द्वारा से आपका बहुत बहुत शुक्रिया अदा हम करेंगे. और दूसरे मुकाबले की अब शुरुआत होने जा रही है. एक तरफ बड़े बड़े टीमों का नाम इस मैदान पर है. 8 टीमें एक लाजवाब अंदाज में होगी क्योंकि आज एक गांव एक फॉर्मेट, कल के दिन आपने देखा था इस मैदान पर वसई तालुका एक गांव एक फॉर्मेट और लाजवाब खेल इस मैदान पर कल के दिन हुआ है. मगर हम अपेक्षा करते हैं कि आज उससे लाजवाब खेल इस मैदान पर हमें देखने